महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांशी महत्त्वाचा दूरध्वनीद्वारे संवाद। आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोदभाऊ भोसले यांनी आज माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली। या चर्चेमध्ये अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीचा मुद्दा तसेच त्यांच्या न्याय अधिकाराबाबत गंभीर आणि सकारात्मक संवाद साधण्यात आला। माननीय मंत्री साहेबांनी विषयाची गंभीर दखल घेतली असून अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा पगारवाढ निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत आश्वस्त केला आहे। आई संघटना आपल्या हक्कासाठी ठाम आणि संघर्षशील भूमिका घेऊन उभी आहे। अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या न्यायासाठीचा हा लढा निर्णायक टप्प्यात आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल। आपला न्याय, आपला अधिकार, आई संघटना सदैव तुमच्या सोबत आहे। हा नमस्कार। म्हटलं विनोद भोसले बोलतोय सर। तो अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचा मुद्दा घ्या ना सर। अहो त्याला बजेट दिलं नव्हती नाही, काय सांगू, ते व्हायलाच पाहिजे होतं। आता इतक्या वेळा जाऊन ते आता अजितदादांनी मला बजेट म्हणण्यापेक्षा मलाच पगार वाढून द्यायचा असल्याचं बोलत होते। काय बरोबर नाही, कारण 3,000 तर 6,000 माहित होतो आपण काही जास्त माहितलं नाही। अच्छा, दिल ना, आता मार्च पर्यंत परत जायला लागेल। मुद्दा घ्यायचा विषय नाही, ते व्हायलाच पाहिजे होतं। खूप आग्रह केला आपण, परत थोडंसं आपल्याला थांबवलं, कारण की सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना वाट बघून आहे त्या मुद्द्याची। नाही ते त्यांनी बजेटला तरतूद नाही केली, पण करतोय मला आशा लागून आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून त्या महिलांचा मुद्दा पेंडिंगवर होता आणि तुमच्यामुळं कदाचित निदान 3,000 चे 6,000 होत आहे। तर मी करणार मी, पण मी फायनान्सला एवढ्या वेळा प्रयत्न करून प्रस्ताव पाठवून विनंती आणि विनवण्या करून सुद्धा ते झालं नाही। त्यामुळे ती प्रतिक्रिया व्यक्त केली, पण चिकारे सोडणार नाही आम्ही करून। अच्छा, कारण की आता आमची आशा फक्त तुमच्यावर आहे सर, कारण की काही आशांचा भाग नाही, करायचं आपल्याला ते, तो काय भाग नाही, कारण ते गरजेचं आहे होती। गरीब माणसं आहेत, सामान्य माणसं आहेत सर। पण घ्याच सर तुम्ही तो मुद्दा। हो हो, ओके सर, थँक्यू। ओके ओके।